नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग विषय मराठी इयत्ता 12वी विद्यार्थ्यांनो, आपण भाग क्रमांक 5 व्याकरण या मुख्य घटकांचा अभ्यास करत आहोत. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्याकरणामधला जो दुसरा घटक आहे समास, या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, समास हा शब्द जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला लागते की आपण दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीचा जो स्वभाव आहे, हा स्वभाव असा बनलेला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करायची. मग काटकसर करणे हा प्रत्येक माणसाचा स्वभाव धर्म आहे. कारण का प्रपंच करत असताना आपल्याला माहिती आहे की जिथं 10 रुपये आपण खर्च करणार आहोत त्या ठिकाणी 5 रुपयामध्ये कसं भागवायचं यालाच काटकसर असे म्हणतात. किंवा दोन ड्रेस आहेत, 2च्या ऐवजी 4 ड्रेस घ्यायचे. मग 4 ड्रेस घेण्याच्या ऐवजी आहे त्या 2 ड्रेसमध्येच भागवणे याला काटकसर असे म्हणतात. मग केव्हा हे कपड्यांची काटकसर करतील, कधी पैशांची काटकसर करेल, तर कधी या धावपळीच्या युगामध्ये कोणाकडेही म्हणजे पुरेसा वेळ उपलब्ध नाही, म्हणून या औद्योगिकीकरणाच्या काळामध्ये युगामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीची धावपळ पाहायला मिळते आहे. अशा या धावपळीच्या जगतामध्ये वेळेची बचत करणे, जसं मनुष्य आपल्याला पैशाची बचत करताना दिसतो, वेळेची बचत करताना दिसतो, किंवा प्रपंच करत असताना संसार करत असताना संसारामध्ये प्रत्येक गोष्टींची काटकसर करण्याचा सातत्यानं प्रयत्न करताना आपल्याला आपले आईवडील असेल किंवा शेजार धर्म असेल हे आपल्याला पाहायला मिळतात. जसं मनुष्यांचं दैनंदिन जीवनाची काटकसरीची अवस्था आहे, हीच गोष्ट त्यांच्या बोलण्याच्या व्यवहारातही आपल्याला पाहावयास मिळते आहे. कधी कधी मग तो बोलण्याच्या ओघामध्ये तो जवळ येणारे जे 2 शब्द आहेत, त्या 2 शब्दातील जो वर्ण आहे, म्हणजे वर्ण म्हणजेच एक अक्षर, तो अक्षर एकमेकांमध्ये मिसळून एक जोड शब्द तयार करतो. आता आपण दैनंदिन एकमेकाशी सुसंवाद साधत असताना असे कित्येक वेळेला आपण जोड शब्द तयार करून बोलत असतो. प्रत्येक शब्दांची काटकसर कशा पद्धतीनं करत असतो हे आपल्या लक्षात येत नाही, म्हणून तोच भाग या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. आणि मग अशी शब्दांची काटकसर करून, अक्षरांची काटकसर करून तो आपलं जे काही आपल्या मनातले जे भाव आहेत, जे विचार आहेत, त्या विचारांची देवाणघेवाण करत असतात. जसं मनुष्य अशा अनेक गोष्टींची काटकसर करतो, त्याच पद्धतीनं भाषेची अवस्था आहे. मग भाषेमध्ये सुद्धा पाल्लाळिक स्वरूपाचं न बोलता, भरपूर न बोलता, कारण का हे जग धावपळीचं आहे, या धावपळीच्या जगतामध्ये आपलं पाल्लाळिक बोलणं कोणीही ऐकून घेऊ शकणार नाही, म्हणून कमीत कमी शब्दांमध्ये कशा पद्धतीनं आपले विचार समोरच्या व्यक्तीसमोर मांडता येतील याचा आपण विचार करत असतो. आणि तीच अवस्था भाषेची सुद्धा आहे. मग कशी आहे तर आपण उदाहरणानिशी समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. उदाहरणात पहिलं उदाहरण आहे चंद्र आणि उदय.
असे दोन स्वतंत्र शब्द आहेत. चंद्र हा स्वतंत्र शब्द आहे आणि उदय हा स्वतंत्र शब्द आहे. असे दोन शब्द आहेत आणि या दोन शब्द उच्चारण्याच्या ऐवजी आपण या दोन शब्दांचा एकच जोड शब्द तयार करतो आणि जोड शब्द तयार करून चंद्र उदय किंवा चंद्रोदय अशा पद्धतीनं शब्द तयार करतो आणि चंद्रोदय हा शब्द आपण सातत्यानं उच्चारत असतो. म्हणजे चंद्रोदय असा शब्द उच्चारल्याच्या नंतर चंद्र आणि उदय हे जे तीन शब्द आहेत, या तीन शब्दांचा उच्चार करण्याच्या ऐवजी एकच शब्दांचा उच्चार केला की लगेच माणसाला लक्षात येतोय की चंद्र उगवलेला आहे, चंद्राचा उदय झालेला आहे. अशा पद्धतीनं मनुष्य भाषेमध्ये सुद्धा बोलत असताना काटकसर करून दोन शब्दांचा एकच शब्द तयार करतो आणि आपला हा व्यावहारिक जो विचार आहे तो पूर्णत्वाला नेत असतो. यामुळं काय होतं तर काटकसर प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करण्याची सवय माणसाला जडते आणि वेळेची महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती वेळेची बचत होते. कारण का आज कोणाकडेही या धावपळीच्या युगामध्ये बोलण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसतो आणि म्हणून अशा या युगामध्ये असे जोड शब्द तयार करून जेव्हा मनुष्य बोलायला लागतो तेव्हा या जोड शब्दाचा जीवनामध्ये अतिशय उपयुक्त उपयोग होऊ शकतो असं थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. दुसरं उदाहरण आहे, प्रत्येक क्षणाला असे दोन शब्दांचा उच्चार करण्याच्या ऐवजी प्रतिक्षण असा जर आपण शब्द एकच जर उच्चारला तर वेळेची बचत होऊ शकते. तिसरा उदाहरण आहे योग्य किंवा अयोग्य. योग्य किंवा अयोग्य, मग हे तीन शब्द उच्चारण्याच्या ऐवजी योग्य अशा शब्द जर आपण वापरला तर त्या ठिकाणी आपल्याला बराचसा फरक पडू शकतो. चौथं उदाहरण आहे राष्ट्रासाठी अर्पण. राष्ट्रासाठी अर्पण म्हणजे एवढं लांबलचक शब्द उच्चारण्याच्या ऐवजी राष्ट्र अर्पण आपण जर शब्द उच्चारला तर त्यामध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्याला जे काही आपलं नेमकं बोलायचं आहे आणि शब्दांची बचत होत असते आणि एक प्रकारे आपला बोलण्याचा परिणाम हे समोरच्या व्यक्तीवरती निश्चित होत असतो. म्हणून भाषेची काटकसर करणे हे सुद्धा कधीकधी अतिशय उपयुक्त ठरतं आणि काटकसर करून जे असे प्रतिक्षण, योग्य, राष्ट्रार्पण असे जे शब्द जे तयार झालेत या शब्दाला जोड शब्द म्हणतात आणि या जोड शब्दालाच सामासिक शब्द असेही म्हणतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. पाचवं उदाहरण पहा, पुरण घालून केलेली पोळी. पुरण घालून केलेली पोळी एवढं चार शब्दांचा उच्चार करण्याच्या ऐवजी आपण नुसतं पुरणपोळी म्हटलं तर चार शब्द उच्चारायचे वाचतात आणि एका शब्दाला उच्चारण्याचा जेवढा वेळ लागतो तेवढे चार शब्द चार पटीनं जादा वेळ लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी अशी काटकसर आपल्याला केलेली दिसायला लागते. पोळीसाठी पाट. पोळीसाठी पाट म्हणजेच पोळपाट असा शब्द तयार होतो. पुढे पाच वडांचा समुदाय. पाच वडांचा समुदाय असा शब्दांचा उच्चार करण्याच्या ऐवजी एकच शब्द तयार होतो, पंचवटी. पुढे बटाटे घालून केलेला वडा असा पण एवढे चार शब्दांचा उच्चार करण्याच्या ऐवजी बटाटे वडा हा एक जोड शब्द या सगळ्या शब्दांपासून तयार होतो आणि अर्थ तोच प्राप्त होतो. अशा पद्धतीनं
मनुष्य स्वभाव जसा काटकसरीचा आहे तशी भाषेमध्ये सुद्धा काटकसर करून अशा शब्दांची योजना आपल्याला साहित्यिक मंडळी साहित्यामध्ये करत असताना दिसते नव्हे तर आपण नित्यनेमानं आपला व्यवहार पूर्णत्वाला नेण्यासाठी जे विचारांची देवाणघेवाण आहे ती करत असताना सुद्धा आपण अशा शब्दांची काटकसर करून नेहमी बोलत असतो. पण यालाच सामासिक शब्द म्हणायचेत का, यालाच जोड शब्द म्हणायचेत का, यालाच काटकसर म्हणायची का, हे आपल्याला माहीत नाही, परंतु आपण त्याचा नित्य वापर करत असतो. अशा पद्धतीनं हे थोडक्यात काटकसर कशा पद्धतीने केली जाते भाषेमध्ये ते आपण उदाहरणानिशी पाहिलेलं आहे. पुढे आपण समास म्हणजे काय हे पाहण्याच्या ऐवजी पद म्हणजे काय, आता आपण याच्या अगोदर पाहिलेलंच आहे. पद म्हणजे शब्द, पद म्हणजे शब्द आणि वर्ण म्हणजे अक्षर. वर्ण शब्द तयार होतो, शब्द वाक्य तयार होतात. अशा पद्धतीनं आपल्याला पद म्हणजे शब्द होय. मग समास म्हणजे काय, आपण मुख्य शीर्षकाकडे येऊया. समास म्हणजे काय तर त्याची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीनं करता येईल. दोन शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. दोन शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आता दोन शब्द कोणते तर आपण आता जी 5-7 उदाहरणं पाहिलेली आहेत. प्रत्येक क्षणाला हे दोन शब्द. दुसरं काय आहे, योग्य किंवा अयोग्य हे 3 शब्द. पुढे राष्ट्रासाठी अर्पण म्हणजे 2 शब्द, 3 शब्द. 2 शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. लक्षात येतंय? समास म्हणजे काय तर असे वेगवेगळे असलेले जे 2 शब्द आहेत ते 2 शब्द एकत्र करायचे आणि एकत्र करण्यालाच समास असे म्हणतात. मग समास या शब्दाचा अर्थ आपण थोडक्यात पाहूया. तुम्हाला माहिती आहे. सम अधिक अस असा एक संस्कृत धातू आहे सम, आणि त्याला असा प्रत्यय लागलेला आहे आणि याचा अर्थ होतो एकत्र करणे किंवा संक्षेप करणे. म्हणजे 2 शब्द एकत्र करणे किंवा 2 शब्द मिळून संक्षेप करणे म्हणजे तर संक्षिप्त रूप देणे, म्हणजे त्याला लहान छोटं रूप देणे. मग आपण समास म्हणजे काय आपण पाहिल्याच्या नंतर सामासिक शब्द कशाला म्हणतात ते आपण थोडक्यात पाहूया. आता आपण समास म्हणजे तुम्हाला समजलं असेल की 2 शब्द एकत्र येतात त्याला समास म्हटलंय. पण 2 शब्द एकत्र येऊन जो नवीन एक शब्द तयार होतो. उदाहरणार्थ आपण पाहिले प्रत्येक क्षणाला हे 2 शब्द आहेत आणि त्याच्यापासून कोणता शब्द जोड शब्द तयार झाला, प्रतिक्षण असा शब्द तयार झालाय. मग हा जो नवीन जोड शब्द जो तयार झालेला आहे प्रतिक्षण, या शब्दालाच सामासिक शब्द असे म्हणतात. आपण व्याख्या अभ्यासूया. सामासिक शब्द म्हणजे काय, 2 किंवा अधिक शब्द एकत्रित करून 2 किंवा अधिक शब्द एकत्र करून तयार होणाऱ्या नवीन शब्दास किंवा जोड शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. लक्षात येते सगळ्यांच्या? सामासिक शब्द कशाला म्हणतात, 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द एकत्र येऊन जो एक नवीन शब्द तयार होतो. कोणता शब्द आपण उदाहरणामध्ये तयार झाला, प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, पुरणपोळी, पोळपाट, पंचवटी, बटाटे वडा, हे सगळे शब्द कसे झाले, नवीन शब्द तयार झाले. या शब्दालाच काय म्हणायचे, जोड शब्द म्हणायचे आणि या जोड शब्दालाच सामासिक शब्द असे म्हणतात. इथपर्यंत आपल्याला लक्षात आला असेल. आता आपण पाहूया विग्रह म्हणजे काय. फार महत्त्वाचा हा भाग आहे. विग्रह म्हणजे काय तर सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी
आपण त्या सामासिक शब्दांची फोड करून सांगतो. या फोड करून दाखविण्याच्या पद्धतीलाच विग्रह असे म्हणतात. लक्षात येते का? समास लक्षात आलं. दोन शब्द एकत्र येणे. सामासिक शब्द कशाला म्हणतात? दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. आणि सामासिक शब्द हा कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे सांगण्यासाठी मध्ये एक विग्रह करत असताना मध्ये एक शब्द दाखवला जातो, फोड करून दाखवला जातो, दाखवली जाते. आणि या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. त्याची दुसरी व्याख्या आपल्याला करता येईल. कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे त्यातील शब्दांनीच केलेले स्पष्टीकरण म्हणजे विग्रह होय. आपण उदाहरण पुढे पाहूया, तुमच्या लक्षात येईल. आता पद म्हणजे आपल्या लक्षात आलंय. पद म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितले, पद म्हणजे शब्द. वर्ण म्हणजे त्या शब्दातील अक्षर. सामासिक शब्द कशाला म्हणतात? तर दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. विग्रह कशाला म्हणतात आपण पाहिले? जो सामासिक शब्द तयार झालेला आहे तो कोणत्या शब्दापासून तयार झाला ते सांगण्यासाठी जो विग्रह केला जातो, फोड केली जाते, त्याला विग्रह असं म्हटलेलं आहे. उदाहरण आपण पाहूया. नंबर 1, प्रति हा एक शब्द आहे आणि क्षण हा दुसरा शब्द आहे. त्यापासून नवीन दोन या शब्दांपासून एक शब्द नवीन तयार झाला, तो म्हणजे प्रतिक्षण. आणि याचा विग्रह प्रतिक्षण हा शब्द कसा तयार झाला त्याची फोड करून सांगितली जाते, त्यालाच विग्रह म्हटलंय. तो विग्रह कसा होईल? तर प्रत्येक क्षणाला, म्हणजे प्रत्येक हा शब्द मध्ये घालून प्रतिक्षण या शब्दाची फोड केलेली आहे, विग्रह केलेला आहे. आणि या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच विग्रह असं म्हटलेलं आहे. आपण दुसरं उदाहरण पाहूया. योग्य अयोग्य, म्हणजे आता आपण जे उदाहरणं पाहिलेत तेच उदाहरणं इथं तुम्हाला मी समजावून देतो आहे. म्हणजे एकाच नजरेमधच्या टप्प्यामध्ये पद म्हणजे काय, दोन शब्द कसे वेगवेगळे आहेत, त्या दोन शब्दापासून सामासिक शब्द कोणता तयार होतो आणि सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला त्याची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. म्हणजे 3-4 गोष्टी तुमच्या लक्षात येण्यासाठी या ठिकाणी एकत्र करून स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो आहे. तिसरं उदाहरण आहे राष्ट्र अर्पण. आता याच्यामध्ये राष्ट्र अर्पण ह्या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, एक राष्ट्र आणि दुसरा शब्द आहे अर्पण. या दोन शब्दांपासून एक शब्द तयार झाला, राष्ट्रार्पण. हा राष्ट्रार्पण शब्द कसा तयार झाला त्याची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हटलंय. मग ही राष्ट्रार्पण कसा शब्द झाला? तर राष्ट्रासाठी अर्पण, राष्ट्रासाठी अर्पण म्हणजेच राष्ट्रार्पण. चौथं उदाहरण घ्या, पुरणपोळी. पुरण हा एक शब्द आहे, पोळी हा दुसरा शब्द आहे. त्यापासून दोन शब्दापासून एकच शब्द तयार झाला, पुरणपोळी. आणि ही पुरणपोळी कोणत्या कोणत्या शब्दापासून तयार झाली तर ती फोड करायची. तर पुरण घालून तयार केलेली पोळी, म्हणजे एकूण 5 शब्द एकत्र येतात आणि 5 शब्द मध्ये घालून त्याचा विग्रह आपल्याला करावा लागतो. अशा या 5 शब्दापासून पुरणपोळी एक शब्द तयार झालेला आहे. तसंच उदाहरण पुढचं आहे वनभोजन. वनभोजन दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दापासून एक शब्द तयार झाला, वनभोजन. वनभोजन हा सामासिक शब्द कसा तयार झाला तर तो त्याचा विग्रह करताना मध्ये शब्द घालावा लागतो, वनातील भोजन म्हणजेच वनभोजन. बटाटे वडा.
असे दोन शब्द आहेत, बटाटे आणि वडा. त्याचा एक सामासिक शब्द तयार झाला, बटाटे वडा. हा बटाटे वडा सामासिक शब्द कसा तयार झाला त्याची फोड करून दाखवले जाते, म्हणजेच विग्रह करून दाखवला जातो. बटाटे घालून तयार केलेला वडा म्हणजेच बटाटे वडा होय. विटी दांडू. विटी हा एक शब्द स्वतंत्र आहे, दांडू हा शब्द स्वतंत्र आहे. या दोन शब्दांपासून एकच शब्द तयार झाला, ते म्हणजे विटी दांडू. आणि विटी दांडू हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला ते पुढे विग्रहामध्ये विटी आणि दांडू. पुढे महान हा एक शब्द आहे, देव असा एक शब्द आहे. या दोन शब्दापासून महादेव तयार शब्द झाला. आणि महादेव हा तयार शब्द कसा झाला तर महान असा देव, त्याचा विग्रह. बिन चूक. पुढचं उदाहरण बिन चूक. हे दोन शब्द आहेत. या दोन शब्दापासून एक शब्द नवीन तयार होतो, तो म्हणजे बिनचूक. आणि त्याचा विग्रह आहे चुकीशिवाय. शेवटचं उदाहरण. असे उदाहरणं पुष्कळ आहेत. नऊ ग्रह. दोन शब्द आहेत, एक नऊ आणि दुसरा आहे ग्रह. या दोन शब्दापासून एक जोड शब्द तयार होतो, तो म्हणजे नवग्रह. आणि नवग्रह हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला ते पुढे फोड करून दाखवतो, नवग्रहांचा समूह. अशा पद्धतीनं पद म्हणजे काय, कोणत्या दोन शब्दापासून एक सामासिक शब्द तयार होतो आणि सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला ते दाखवण्यासाठी विग्रह केला जातो. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पद म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय हे वेगवेगळे उदाहरणं देऊन मी तुमच्या समोर स्पष्ट केलेलं आहे. पुढे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, समासात कमीत कमी दोन शब्द असावेच लागतात, कारण का एक शब्दानं सामासिक शब्द तयार होणारच नाही. मग दोन किंवा दोनपेक्षा अधिक कितीही शब्द असो त्या शब्दापासून आपल्याला सामासिक शब्द बनावे लागतात, परंतु एक शब्द मात्र आपला सामासिक शब्दामध्ये चालू शकणार नाही. आणि त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. मग एक शब्द आपण आता पद म्हणजे कशाला पाहिले, प्रति हे एक पद आहे, क्षण हा दुसरा पद आहे. म्हणजे पद म्हणजे काय तर पद म्हणजे शब्द, शब्द म्हणजेच पद होय. आणि त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे म्हणजेच महत्त्व आहे, किंवा दोन पद म्हणजेच दोन शब्द जे आहेत त्या दोन शब्दापैकी कोणत्या शब्दाला अत्यंत महत्त्व आहे, किंवा दोन शब्दापैकी मुख्य शब्द कोणता, प्रमुख शब्द कोणता, यावरून आपल्याला समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. त्या 4 प्रकारांचा अभ्यास आपल्याला येत्या 12वीच्या वर्षामध्ये करायचा आहे. मग या दोन शब्दापैकी कोणत्या पदाला महत्त्व आहे किंवा शब्दाला महत्त्व आहे यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. ते आपण पुढे पाहूया. तर समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. त्या चारही प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यापैकी पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. समासाचा पहिला प्रकाराचा अभ्यास किंवा पहिला प्रकार आहे ते म्हणजे अव्ययी भाव समास. दुसरा समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. आणि शेवटचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. असे समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. आणि 4 प्रकाराचा अभ्यास आपल्याला या वर्षामध्ये करायचा आहे. परंतु समासाचा जो 2 नंबरचा आणि 3 नंबरचा जो प्रकार आहे, एक तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास. तत्पुरुष समासाचे उपप्रकार 3 आहेत. एक विभक्ती तत्पुरुष समास, 2 कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्विगु समास. या तत्पुरुष समासाचा मुख्य जो प्रकार आहे त्याचा अभ्यास तर आपल्याला करायचा आहे.
पण तत्पुरुष समासाचे जे काही उपप्रकार पोटप्रकार एकूण 3 दिलेले आहेत, त्याही 3 प्रकाराचा अभ्यास आपल्याला या 4 मुख्य प्रकाराबरोबर करायचा आहे. त्याचबरोबर 3 नंबरचा समासाचा जो द्वंद्व समासाचा जो प्रकार आहे, त्याचे हे 3 प्रकार पडतात. नंबर 1 इतरेत्र द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास आणि 3 समाहार द्वंद्व समास. म्हणजे द्वंद्व समासाचे 3 प्रकार, तत्पुरुष समासाचे 3 प्रकार, हे 3 आणि 3 6 आणि मुख्य 4 प्रकार. म्हणजे एकूण समासाचे उपप्रकार आणि मुख्य प्रकार आपण जर गोळाबेरीज केली तर 10 प्रकाराचा आपल्याला येता 12वीच्या वर्षामध्ये अभ्यास करायचा आहे. मग अभ्यास आपण समासाचा जो पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास, तो आपण अगदी व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं एक एक प्रकार अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी म्हणजे 4ही मुख्य प्रकाराचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्याला अव्ययी भाव समास कशाला म्हणतात, तत्पुरुष समास कशाला म्हणतात, द्वंद्व समास कशाला म्हणतात किंवा बहुव्रीही समास कशाला म्हणतात, अगदी ढोबळ मानानं लक्षात ठेवण्यासाठी मी पुढील चार्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो आहे. या ठिकाणी पहिलं आडवे शब्दामध्ये बोल्ड अक्षरामध्ये लिहिलंय काळ्या रंगामध्ये पद प्राधान्य. मी वर सुद्धा पिवळ्या रंगामध्ये तुम्हाला तसंच दिलेलं आहे. समासाचे नाव आणि उदाहरणे. आता समासाचा मुख्य पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. मग अव्ययी भाव समास हा कसा ओळखायचा, तर अव्ययी भाव समासामध्ये आपण पाहिलंय की समासाचे प्रकार कशावरून पडलेत, तर जो सामासिक शब्द बनलेला आहे दोन शब्दापासून जो सामासिक शब्द तयार झालेला आहे, तो सामासिक शब्द जो तयार झाला आहे तो जो 2 शब्दापासून तयार झाला, त्या 2 शब्दांपैकी कोणत्या शब्दाला प्राधान्य आहे म्हणजेच महत्त्व आहे, यावरून समासाचे 4 प्रकार पडलेले आहेत. म्हणून अव्ययी भाव समास अगदी ढोबळमानानं लक्षात कसं ठेवायचंय, तर अव्ययी भाव समासातलं पहिलं पद जे आहे म्हणजेच पहिला शब्द जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि दुसरा शब्द गौण असतो, म्हणजे त्याला फारसं काही महत्त्व नसतं. कसं ओळखायचं अव्ययी भाव समासच आहे, तर दिलेलं उदाहरणातला जो शब्द आहे तो शब्द पहिला शब्द महत्त्वाचा असतो आणि दुसरा शब्द कमी महत्त्वाचा असतो, दुय्यम असतो. उदाहरण पहा, प्रति, दिन. दिन मान्य आहे, दिवस, पण दिवस महत्त्वाचा आहे का, तर नाही, तर प्रति हा महत्त्वाचा आहे. प्रति म्हणजे काय, प्रत्येक दिवशी. दिन म्हणजे दिवस, प्रत्येक दिवशी म्हणजे प्रति या शब्दाला महत्त्व आहे. म्हणून प्रति दिन असा जेव्हा उदाहरण आपल्याला शब्दासाठी दिलं जाईल तेव्हा हा शब्द कुठल्या समासाचा उदाहरण आहे जेव्हा विचारलं जाईल त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की प्रति हा शब्द महत्त्वाचा आहे, याचा अर्थ पहिलं पद महत्त्वाचं आहे, म्हणजेच अव्ययी भाव समास आहे. दिवसेंदिवस असा शब्द आहे. दिवसेंदिवस, दिवस माहीत आहे, आजचा दिवस आहे, शुक्रवार आहे, ठीक आहे, पण दिवस पण काय दिवस, तर दिवसेंदिवस म्हणजे काय, तर प्रत्येक दिवशी. म्हणून पहिल्या शब्दाला महत्त्व आहे. तसंच तत्पुरुष समास कसा ओळखायचं, अव्ययी भाव समासाचं पहिलं पद महत्त्वाचं असतं, तर तत्पुरुष समासाचं पहिलं पद महत्त्वाचं नसून दुसरं पद महत्त्वाचं असतं. दुसरे पद प्रधान म्हणजेच मुख्य असतं. उदाहरणार्थ सूर्य, उदय. सूर्य आहे, सूर्य मावळला का उदय झाला महत्त्वाचं नाही, का 12 वाजले का 4 वाजले का 3 वाजले महत्त्वाचे नाही, सूर्य नाही, पण उदय हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून पहिलं पद तत्पुरुष समासामध्ये महत्त्वाचं नसून दुसरं पद महत्त्वाचं असतं, याला तत्पुरुष समास असे म्हणतात. द्वंद्व समास कशाला म्हणायचं,
द्वंद्व या शब्दामध्येच अर्थ दिलेला आहे. द्वंद्व म्हणजे काय? दोन्ही पदे, पहिलं पद आणि दुसरं पद. पद म्हणजे शब्द, पहिला शब्द, दुसरा शब्द. दोन्ही शब्दाला तितकंच महत्त्व असतं. म्हणजे दोन शब्दांपैकी कुठलाही शब्द दुय्यम नसतो ना कुठला शब्द प्राधान्य नसतो. दोन्ही पदाला, दोन्ही शब्दांना तितकंच सारखंच महत्त्व असतं. याला द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ खरे खोटे सारखंच महत्त्व आहे. भाजी पाला, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, ह्या सगळी उदाहरणं द्वंद्व समासाचे आपल्याला बघायला भेटतात. तर बहुव्रीही समास कशाला म्हणायचं? तर सामासिक शब्द जे दोन शब्दांनी बनलेला आहे की नाही, त्या दोन शब्दाला महत्त्व नसून त्या दोन्हीही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे दोन शब्द महत्त्वाचे नसून ते दोन्ही शब्दावरून तिसऱ्याच गोष्टीचा आपल्याला एक प्रकारचा बोध मिळतो किंवा बोध होतो किंवा तिसराच शब्द आपल्याला सुचतो, त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरण आपण पाहूया. नीलकंठ असं उदाहरण आपण पाहूया. उदाहरण तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंयच अथांग आणि सनात. दुसरं उदाहरण देतो. नीलकंठ. आता नीलकंठ या दोन्ही पदाला महत्त्व नाही म्हणताय, पण नीलकंठ हा शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. कोणत्या पदाचा बोध होतो? तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो. कोण? शंकर महादेव. म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध होतो. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बहुव्रीही समासाचं दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध जेव्हा आपल्याला होतो तेव्हा या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. थोडक्यात तुम्हाला सांगतोय म्हणजे कसं डोक्यात ठेवायचं. अव्ययीभाव समास कशाला म्हणायचं? तर पहिलं पद महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समास कशाला म्हणायचं? दुसरं पद महत्त्वाचं असतं. द्वंद्व समास कशाला म्हणायचं? दोन्ही पदे महत्त्वाचं असतात. आणि बहुव्रीही समास काय म्हणायचं? तर दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसराच पद महत्त्वाचं असतं, त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. मुलांनो, या व्हिडिओमध्ये समास म्हणजे काय, पद म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, आणि जो सामासिक शब्द दोन शब्दांपासून तयार होतो त्या दोन शब्दांमध्ये कोणत्या शब्दाला महत्त्व आहे, पहिल्या शब्दाला महत्त्व आहे की दुसऱ्या शब्दाला महत्त्व आहे, यावरून समासाचे 4 मुख्य प्रकार पडलेत. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आणि तत्पुरुष समासाचे 3 पोटप्रकार: विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. आणि द्वंद्व समासाचे पोटप्रकार: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा समाहार द्वंद्व समास. इथपर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा भाग अभ्यासलेला आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक लक्षपूर्वक जर ऐकलात, स्क्रीनवर तुम्ही नजर जर ठेवली, तर समास हा समजण्यासाठी कसल्याही प्रकारे कठीण जाणार नाही. अत्यंत सोपा आहे. फक्त शरीरानं एका ठिकाणी बसू नका, तर तन मन धन एकत्र करून जेव्हा आपण ऐकू पाहू तेव्हा अशक्य ते शक्य करतील स्वामी, असं आपण मालिकेमध्ये वारंवार ऐकतो. किंवा कोणतीच गोष्ट अशक्य नाही, सर्व शक्य आहे. पण कधी शक्य आहे? तर केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, असं आपल्याला माहीत आहे. म्हणून तुम्ही निश्चित या ठिकाणी व्हिडिओ समजला असेल. याच ठिकाणीच थांबतो. धन्यवाद.